भाता भरा हरी रामबाणे नाशिवंत आटी प्रिया पुत्र दण बीज ज्याचा सीन तेची फळ विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कौञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो पांडुरंगा प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दास ऐसी जोडी
करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ महान भगवत भक्त अनंत कृपामूर्ती वैराग सम्राट महाराष्ट्र भूषण जगत कल्याणाकरता अखंड देह झिजवणारे श्री संत श्रीमंत देव निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा नामपर प्रकरणातला एक सर्वांच्या आवडीचा परिचयाचा गोड अभंग. अभंगाचा तूर्त भावार्थ सांगण्यापूर्वी एक थोडा छोटासा परिहार. आपल्या या पुण्यवान क्षेत्रामध्ये श्री योगीराज किसनदेव महाराज यांच्या जन्म सोहळ्यानिमित्ताने हो घातलेला हा सोहळा 108 आणि त्या निमित्तानेही कीर्तन महोत्सव अधिक भागवत नाम सप्ताह. भागवत नाम सप्ताहाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, समस्त ग्रामवासी, हरिभक्तीपरायण बंधू भगिनी, भक्तिमती माता, या पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी या सर्वांच्या बहुमोल सहकार्याच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक, प्रायोजक, संयोजक सर्व मंडळी, मृदंगाचार्य आपले भानुसे महाराज, हरिभक्तपरायण भानुसे महाराज, भीमराव महाराज मोरे, गायनाचार्य विलास महाराज पांढरे, हजारे महाराज आदी करून सगळी विशारद मंडळी आणि या कार्यक्रमाला अगदी साथ देतात, अगदी गुणवान मंडळी आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून घडून आलेला हा कीर्तनाचा संयोग आपल्या नाम सप्ताहाचा हा प्रथम दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे हा भोजनाला बसल्यानंतर पत्रवळ्या टाकायचा दिवस. उद्यापासून दररोज त्या ठिकाणी विद्वान मंडळी येऊन आपल्याला अनेक प्रकारचा अमृततुल्य पाहुणचार करतील कीर्तनाच्या माध्यमातून आणि तो आपण सेवन कराल. आज या भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून ही माझी प्रथम सेवा आहे. तसा किसनदेव महाराजांच्या संस्थांमध्ये माझे यापूर्वी बरेचसे कार्यक्रम झालेले. आमचे हरिभक्तपरायण विश्वनाथ सेठ, देशमुख गुरुजी आदी करून ही सगळी मंडळी आमची जुनी मंडळी आणि त्यातही सुद्धा हा बऱ्याच दिवसानंतर आलेला योग. सगळीच त्या ठिकाणी ही वादनाचार्य, गायनाचार्य, ही भजनी मंडळी, झगरे महाराज सगळी विद्वान मंडळी आहेत आणि सगळ्या मंडळीच्या त्या ठिकाणी प्रेमास्तव मंडळीचं आपलं दर्शन झालं आणि त्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आहे. आणि सर्वांनी या सेवेला सर्वांनी सहकार्य करून भगवन नामाचं चिंतन करावं. एकदा सर्वांनी हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामचिंतन करावे. विठ्ठला काकड आरतीचे आमचे त्या ठिकाणी देवानंद महाराज शेळके, आमचे भीमराव महाराज, ही सगळी प्रेमी मंडळी या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य करतात. बाबांचं तसं ते महान कार्य, यांचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे. खूप कार्यक्रमात या असणाऱ्या संस्थांचा खूप अभ्युदय झाला, खूप प्रगती झाली, खूप प्रगती. त्यावेळा तेवढा पाहिजे एवढा विस्तार नव्हता. खूप आनंद वाटला, मला खूप आश्चर्य वाटलं आणि शेगाव संस्थांचा मला त्या ठिकाणी आठवण झाली. खरोखर त्या तोला मोलाचंच हे कार्य होणार याच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. त्याच्याबद्दल सर्वांनी एकदा बनला. सर्वांच्या या प्रेमास्तव
हे आपल्या मंडळीची सेवेचा लाभ मिळाला. सर्वांनी फक्त टाळी वाजवून त्या ठिकाणी जयघोष करा. विठाला पंढरीनाथ भगवंताच्या कृपे प्रसादाने हा घडून आलेला कार्यक्रम आपल्या अभंगाकडे त्या ठिकाणी वळण्याचा आपण प्रयत्न करूच. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. या कर्मभूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येक माणसाला मनुष्य जीवन मिळाल्यानंतर माणसाने नेमकं कोणतं कर्म करावं. देह माणसाचा मिळाल्यानंतर माणसाचं कर्तव्य काय आहे आणि त्या कर्तव्याची जाण करून देणारा हा अभंग आहे. विठाला या मृत्यू लोकामध्ये अनादी कालापासून नेहमी दोन व्यक्ती अवतार घेत असतात. एक संत आणि दुसरे भगवंत. संत आणि भगवंत या दोघांचं अतूट नातं आहे. दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाही. जशी तुमची सावली तुम्हाला सोडून राहू शकत नाही तसे संत आणि भगवंत दोघे वेगापासून एक वेगळे राहू शकत नाही. संत आणि भगवंत एकमेकाचं जीवापाड प्रेम करतात. भगवंताला जर आपण विचारलं, भगवान या विश्वात तुम्हाला काय आवडतं आम्हाला सांगा. भगवान म्हणतात मला संत आवडतात. संत किती आवडतात. ती प्राणा परवते आवडती मज म्हणते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. माझ्या प्राणाच्याही पलीकडे मला संत आवडतात. विठाला माझ्या प्राणाच्याही पलीकडे मला संत आवडतात. आता संतांना आपण विचारू, संत महात्म्यांनो तुम्हाला या विश्वात काय आवडतं. संत म्हणतात आम्हाला भगवंत आवडतो. भगवंत हो भगवंत किती आवडतो. गानडिया 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 विठोबा गानडिया 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 प्राणापेक्षाही आवडतात. संत म्हणतात आम्हाला भगवंत आमच्या जीवाच्याही पलीकडे आवडतो. तुझी आन वाही नगा
देवराया बहु आवडसी जीवापासोनिया, जीवाच्याही पेक्षा जास्त आम्हाला भगवंत आवडतो असे संत आणि भगवंत या भूतलावर अवतीर्ण होतात. या भूतलावर अवतार घेऊन काय कार्य करतात? भगवान म्हणतात आम्ही या भूतलावर आल्यानंतर फक्त 3च कामं करतो. अनादी कालापासून आम्ही 3च कामं करत आहोत. परित्राणाय साधूनाम 1, विनाशाय च दुष्कृताम 2, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्तरा के पाया पासे दुर्जना से संहारे, दुर्जना से संहारे, दुर्जना से संहारे. भक्तरा के पाया बाजी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ताला आपल्या पायाजवळ संरक्षण देतो 1, दुर्जन माणसाचा काटा काढतो 2 आणि धर्माची संस्थापना करतो 3. हे 3 कार्य भगवान परमात्मा अनादी कालापासून करत आला. हे 3 कामं करण्याकरताच आम्ही या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतो. संत ही अवतार घेतात पण संताची कामगिरी देवाच्या कामगिरीपेक्षा जरा वेगळी आगळी. उद्धाराया जन जड जड जीवा, उद्धाराया जन जड उद्धाराया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा. फक्त 3 कामं करतो. संत देवाच्या कामगिरीपेक्षा डबल कामगिरी करतात. देव 3 कामं करतो, संत 6 कामं करतो. 6 वडावया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म. हे वाढावया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम, कुळाचारी नाम विठोबाचे. या कळव्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांनी केलेल्या कामगिरीची यादी दिली. संत 6 प्रकारची कामं करतात. वाढावया सुख, स्वल्प विराम. वाढावया भक्ती, पुन्हा स्वल्प विराम. वाढावया भाव, पुन्हा स्वल्प विराम. वाढावया धर्म, पुन्हा स्वल्प विराम. वाढावया कुळाचार, पुन्हा स्वल्प विराम. आणि वाढावया विठोबाचे नाम, पूर्ण विराम. ही 6 प्रकारची यादी जगद्गुरु तुकोबाराय देतात. म्हणून देवाच्या कामगिरीपेक्षा साधूची कामगिरी श्रेष्ठ, किंबहुना देवापेक्षा साधूचं जीवन श्रेष्ठ. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, 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 साधू
साधू थोर जाना साधू थोर या विश्वास साधूचं जीवन श्रेष्ठ आहे. नामदेव महाराज त्रिकाळ सांगतात साधू थोर जाना. भूतकाळ साधू थोर होते, साधू थोर आहेत आणि साधू थोर राहतील. भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळातही साधू श्रेष्ठ आहेत. म्हणून अशा थोर संतांनी आपल्या शरीर सुखाची तमान बाळगता आपल्या संसाराची राख रांगोळी करून समाज प्रबोधनाचं एक महान कार्य केलं. आज त्या कार्याला विश्वातही तोड नाही. असं महान कार्य संत करतात. म्हणून साधूचं जीवन धन्य आहे. अशा संत महात्म्यांची कथा कीर्तनाची आज अत्यंत गरज आहे. त्यांच्या ज्ञानाची गरज आहे. त्यांच्या कथा कीर्तन ऐकण्याची गरज आहे. लक्षात आजारी माणसाला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर कोणाचं ऐकावं लागेल? बोला, बोलत जा. कोणाचं ऐकावं लागेल? डॉक्टरचं ऐकावं लागेल. उत्तम प्रकारच्या मार्काने जर पास व्हायचं असेल तर कोणाचं ऐकावं लागेल? शिक्षकाचं ऐकावं लागेल. निकाल कोर्टामध्ये आपल्याकडून लागावा अशी अपेक्षा असेल तर कोणाचं ऐकावं लागेल? वकिलाचं ऐकावं लागेल. त्याप्रमाणे आपलं आत्मकल्याण झालं पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर संताचं ऐकावं लागेल. म्हणून अशा संत महात्म्यांच्या ज्ञानाची प्रत्येक माणसाला गरज आहे. आवडत नसलं तरीही गरज आहे. सगळ्याच गोष्टी माणसाला आवडतात असं नाही आणि सगळ्याच गोष्टीची गरज आहे असं नाही. लक्षात घ्या, काही गोष्टीची गरज आहे पण काही गोष्टीची आवड आहे. भूक लागल्यानंतर जेवण करायची गरज आहे का आवड आहे? बोला. भूक लागल्यावर जेवण करायची गरज आहे. पण जेवण झाल्यावर तंबाखू चोळायची गरज आहे का आवड आहे? आवड आहे. कपडा घाण झाल्यानंतर धुवून काढण्याची गरज आहे. पण धुतलेल्या कपड्यामध्ये नीळ टाकायची गरज का आवड? जे जे आवडत असतं ते सोडून देत जा. आज ज्याची गरज आहे जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. संतांच्या ज्ञानाची प्रत्येक माणसाला गरज आहे. संत शिकवतात करोनी सायास शिकवी संत महात्म्यांच्या ज्ञानाची प्रत्येकाला गरज आहे. गुरुजी शाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भूमितीचा विषय शिकवताना लघुकोण शिकवतात, त्रिकोण शिकवतात, षटकोण शिकवतात. पण संत माणसाला जीवन जगण्याचा दृष्टिकोन शिकवतात. अशा संत माणसाचं संत महात्म्यांचं जीवन धन्य आहे. म्हणून त्यांच्या आज ज्ञानाची प्रत्येकाला गरज आहे. अशा संत महात्म्यांनी या कर्मभूमीवर जन्माला आल्यानंतर माणसाने नेमकं कोणतं कर्म करावं याचा विचार मांडला. कोणतं कर्म करावं? कारण या मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक माणूस या कर्मभूमीवर कर्म केल्याशिवाय थांबू शकत नाही. कर्म करणं या माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. किती नको म्हटलं मी कर्म करणार नाही, मी कर्म करणार नाही, त्याच्या म्हणण्यावर कर्म थांबणार नाही. जवळजवळ संग प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. शरीर म्हटलं की कर्म करावंच लागणार. कर्म करणं हा शरीराचा नैसर्गिक स्वभाव आहे. एखाद्याने किती ठरवलं मी कर्म करणार, काय करणार? मी शेतात जाणार नाही, शक्य आहे. मी औत हाणणार नाही, शक्य आहे. मी फवारणी करणार नाही, ठीक आहे. मग काय करणार? म्हणे मी दिवसभर झोप घेईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात झोप घेणं सुद्धा कर्म आहे, पायाने चालणं सुद्धा कर्म आहे, डोळ्यांनी पाहणं सुद्धा कर्म आहे. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नंस
छन स्वपान श्वसन पायाने चालणं काय श्वासोश्वास घेणं कर्म आहे. प्रत्येक मनुष्य कर्म टाकू शकत नाही. माणूस कर्माने इतका बांधलेला आहे. जवळजवळ संग प्रकृतीचा तव त्याग न घडे. कर्माचा कर्म करणं हा माणसाचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. एखादा म्हणे मी कर्म करणं ठीक आहे. तुकोबाने एक गोड विनोद केला. माणूस कर्माने इतका बांधलेला आहे की कर्म करण्याची जागा नसतानाही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहत नाही. संडासला जरी मनुष्य बसला तो गुपचूप बसत नाही. दगडावर दगड फेकून तरी मारील, काहीच काम नाही. काडी तरी मोडील, बिडी तरी उडील, काही गुपचूप बसू शकत नाही. प्रकृती माणसाला गप्प बसू देत नाही. कर्म करणं या माणसाचा स्वभाव आहे. माणूस जागृतीमध्ये कर्म करतो, काहीच नवल नाही. पण ज्ञानेश्वर माऊलीने एक गोड गोष्ट सांगितली. अरे माणूस जागृतीत कर्म करतो एवढंच नव्हे, माणूस झोपला तरीही तो कर्म टाकू शकत नाही. झोपला तरी नीट ना तरी स्वप्नवनी जागृती येता. काय पाय दुखती पंड सुता, का स्वप्न माझी असता प्रवास हो. कल्पना करा, एखाद्या माणूस झोपला, त्याला गाढ झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडलं. त्याचा जवळचा नातेवाईक मरण पावला. लवकरात लवकर जायचं म्हणून त्याने मोटरसायकल काढली. स्वप्नात क्लॉज ऑफ केला, गाडी न्यूट्रल केली आणि जो जोरानं किक मारली तर गोधडीच फाडली. मारली किक, त्या गोधडीचं पीएम करून टाकलं. माणूस झोपला तरी कर्म टाकू शकत नाही. कर्म करणं हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. मात्र जाता जाता हे ध्यानात ठेवा, कर्म करणं माणसाचा जरी स्वभाव असला पण नेमकं कोणतं कर्म करावं हे माणसाला कळत नाही. ही शोकांतिका आहे. कोणतं कर्म करावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कर्माचा भोग हा प्रत्येक माणसाला भोगावा लागतो. कर्म करणं आपल्या हाती आहे. कोणतं नेमकं कर्म करावं? जे जे कर्म झाले तेची भोगाले, जे जे कर्म झाले तेची भोगाले, जे जे कर्म झाले तेची भोगाले, जे जे कर्म झाले तेची भोगाले. उपजल मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. कर्माचा भोग हा माणसाला भोगावाच लागतो. भोगतो न घाडे संचिता वाचून, भोगतो न घाडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचून. करावत माने समाधान, करावत माने समाधान. म्हणून यमानी म्हणून घेत, म्हणून यमानी म्हणून घेत, म्हणून यमानी म्हणून घेत, म्हणून यमानी म्हणून घेत. करावे देवानी समाधान, करावे देवानी समाधान. मनोनी मानी म्हणून गेलो, मनोनी मानी
भजाम्यहम, जो जसा कर्म करतो तसा त्याला कर्माचा भोग भोगावा लागतो. कर्माचा भोग भोगल्याशिवाय माणसाला पर्याय नाही, म्हणून योग्य ते कर्म करा. अयोग्य त्या कर्माचा त्याग करा. संतांनी सांगितलं, शास्त्राने जे सांगितलं ते कर्म करा. शास्त्राने ज्या कर्म करायला बंदी घातली ते कर्म करू नका, निषिद्ध कर्म करू नका. योग्य त्या कर्माचा अवश्य विचार करा, अयोग्य त्या कर्माचा त्याग करा आणि योग्य त्या कर्माचा स्वीकार करा. मग योग्य ते कर्म कोणतं? कर्माचा भोग माणसाला त्या ठिकाणी चुकू शकत नाही. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट घडत नसतात. काही वाईटही घटना जीवनात घडतात, काही चांगल्या घडतात, काही वाईट घडतात, काही चुका घडतात. परंतु त्या कर्माचा भोग हा प्रत्येक माणसाला कळत न कळत जरी घडला तरी भोगावाच लागतो. एका ठिकाणी एक उत्कृष्ट अशा प्रकारचा योग आहे. जीवनामध्ये काही घटना वाईट घडतात, पण घाबरण्याचं कारण नाही. त्या प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावा लागतो. प्रारब्धाप्रमाणे घडतात त्याचा भोग माणसाला भोगावा लागतो. जिंदगी में कुछ गलत हो जाए, जिंदगी में कुछ गलत हो जाए तो बेटा घबरना नहीं, क्योंकि वही लोग घबरते हैं जिन्हें दूध फटने पर पनीर बनाना नहीं आता. सर्वच गोष्टी जीवनात वाईट घडत नसतात. ज्या घडतात त्या कधी कधी योग्य दिशा दाखवण्याकरता घडतात. म्हणून जीवनात योग्य ते कर्म करा आणि ते कर्म करणं तुमच्याच स्वाधीन आहे. कर्म करतो म्हटलं तरी होणार आणि नाही कर्म करतो तरी कर्म होणार. म्हणून योग्य त्या कर्माचा स्वीकार करा. म्हणून मला एक छोटीशी कथा आवडली, 2 मिनिटात सांगतो. एकदा भजन करा. विठ्ठल रामायणामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे. रामायण आणि महाभारत 2 ग्रंथ हिंदू संस्कृतीमध्ये आदर्शभूत 2 ग्रंथ आहेत. रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत या 2 ग्रंथातला अगोदर तुम्हाला फरक सांगतो. माझं ते माझं, माझं ते माझं आणि भावाचं तेही माझंच हे आहे महाभारत. माझं ते भावाचं आणि भावाचं तेही भावाचं हे आहे रामायण. रामायणामध्ये छोटीशी कथा. रावण आणि त्याचं मंत्रिमंडळ खूप दारू प्याला आणि एक नृत्यांगना नर्तकी नाचत होती. गायनाचा नृत्याचा तो कार्यक्रम, वाद्य वाजत होती, वाद्याच्या तालावरती नर्तकी नाचत होती. कार्यक्रमाला रंग चढला, मध्यरात्र उलटल्या गेली. त्या कार्यक्रमामध्ये एक तरुण देखणी स्त्री हजर झाली आणि तिने समोर पाहिलं. समोर रावण त्या बाईचा नाच बघत होता. त्या बाईने त्या रावणाकडे पाहिल्यानंतर तिला राग आला, ती चिडली. ए मूर्ख रावणा, जरा माझ्याकडे बघ, माझी काय अवस्था झाली बघ. त्या तरुण स्त्रीच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा होत्या आणि त्या जखमातून रक्ताचे कारंजे उडत होते. तिला प्राणांत वेदना होत होत्या. जीव नकोसा झाला आणि विव्हळत होती. रावणाला म्हणे, मूर्खा माझ्याकडे बघ, मला काय वेदना होतात. आवाज कोणाचा येतोय म्हणून रावणाने मागं वळून पाहिलं तर ती बाई दुसरी तिसरी कोणीच नव्हती, तरुणी. ती रावणाची सख्खी बहीण होती, शूर्पणखा. सांगितलं, दादा ताई कोणी केली तुमची अशी अवस्था? सांगितलं, दादा या अरण्यात 2 तरुण आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत एक विश्वसुंदरी आहे. तिला लंकेची राणी बनवण्याकरता मी प्रयत्न केला, पण त्या 2 भावांनी बाण मारून मला जखमी केलं. रावण म्हणाला, ताई कार्यक्रमात व्यत्यय आणू नको, सकाळी बघू त्यांचा समाचार, तू निघून जा. तिला हाकलून दिलं. तरुणी निघून गेली. रात्री सकाळ उजाडल्या गेली. त्या ठिकाणी कार्यक्रम आटोपला गेला आणि रावण मामाकडे गेला. कोण मामा? रावणाचा मामा मारीच मामा.
महाभारतामध्ये एक मामा होऊन गेले. कोण मामा? कोण? शकुनी. पहिला एकच शकुनी होता, आता गावोगावी शकुनी आहे. कृष्णाचा एक मामा होऊन गेला. कोण? कंस मामा. इतिहासामध्ये एक मामा होऊन गेले, शेलार मामा. जाऊ द्या हे मामा, मामात मामा दांडेकर मामा. ज्या दांडेकर मामाने लाखो कीर्तनकार घडवले आणलेला हे दांडेकर मामा. त्या रावण मारीच मामाकडे गेला, नतमस्तक झाला. मारीच मामा म्हणाला का रावणा सकाळीच काय काम काढलं? सांगितलं काम जरा नाजूक आहे. बोला. या अरण्यात 2 तरुण आलेले आहेत. बरं मग त्यांच्या सोबत एक विश्वसुंदरी आहे, मग तिचं अपहरण करायचं आहे. तुझी मदत पाहिजे. काय मदत? तू सोनेरी हरण बन. तू हरिण बनला रे बनला की मी त्या युवतीचं अपहरण केलं समजा. मारीची मामा म्हणायला लागला रावणा तेवढं सोडून बोल, ते काम नाही करू शकत मी. का? अरे ते 2 तरुण कोण आहेत कल्पना आहे तुला? नाही. ताई सांगत होती रात्री 12 वाजता, त्या ताईच्या बोलण्या दिवसात ठेवू नको. ते राम लक्ष्मण आहेत, फार पराक्रमी आहेत. ते पराक्रमी असा तुझा काय अनुभव आहे? सज्जनांनो, मारीच मामा आपल्या जीवनातला अनुभव सांगू लागला. ऐक रावणा, जरा कान उघडे करून ऐक. विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करायला मी आणि सुभाऊ आम्ही 2 राक्षस गेलो होतो. त्यावेळी त्या रामाने मला बिगर टोकाचा बाण मारला तर मी समुद्राच्या पलीकडे जाऊन पडलो. मी हरिण बनवू शकत नाही. रावण म्हणायला लागा तुला मी लंकेचं अर्ध राज्य देतो. म्हणे कबूल आहे, पण मी तिकडून सुखरूप परत आलो तरच की नाही. रामापुढे हरण होणं म्हणजे मरणाला आमंत्रण देणं आहे. मी हरण होत नाही. रावण म्हणायला लागला मरणाची भीती वाटते म्हणे. हो समजा तू जर हरण झाला नाही तर मग जिवंत राहशील का? विठाला रावणही तुला जिवंत ठेवणार नाही. बोल हरण व्हायचं किंवा नाही. सज्जनानो, मारीच मामानं डोळे मिटले आणि मारीच मामा विचार करू लागला. झालो हरण तरीही मरण, नाही झालो हरण तरीही मरण. हरण झालो राम मारतो, नाही हरण झालो रावण मारतो. मरण आपण टाळू शकत नाही, मात्र एक गोष्ट आपल्या हातात आहे. कोणाच्या हातातून मरायचं हे आपण ठरवू शकतो. या मूर्ख रावणाच्या हातातून मेल्यापेक्षा रामाच्या हातातून मरून आपला उद्धार करून का घेऊ नये? गोष्ट संपली. त्याप्रमाणे आपण कर्म करतो म्हटलं तरी कर्म होणार, आणि नाही कर्म करतो म्हटलं तरीही कर्म होणार. मग कर्म करणं जर आपल्याच हाती आहे तर आमचे तुकोबारा म्हणतात आम्ही सांगतो तेच कर्म करा. कोणतं कर्म करा? अभंगाच्या ऐसी जोडी करा राम कंठी धरा. 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 ऐसी जोडी करा राम
नशिबंत आटी पिया पुत्रधर नशिबंत आटी पिया पुत्रधर नशिबंत आटी पिया पुत्रधर नशिबंत आटी पिया पुत्रधर नशिबंत आटी प्रिया पुत्रधर नशिबंत आटी प्रिया पुत्रधर नशिबंत आटी प्रिया हे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाऱ्या वर्णन करतात. कर्म करायचंच आहे ना, तर मग आम्ही सांगतो तेच कर्म करा. जोडायचंच आहे ना, तर ते जोडा. आम्ही सांगतो ते करा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी करा. ऐसी म्हणजे प्रश्न आहे, कैसी म्हणजे काय जोडा, काय करा. रामकंठी धरा ऐसी जोडी करा. रामकंठात धरा. रामाचं नाव कंठात धारण करा. भगवंताच्या नामामध्ये काय ताकद आहे ते भगवंताचं नाम कंठात धारण करा. हस्तौ पवित्रो यदि दान पुण्यम पादौ पवित्रो यदि कीर्तनं कंठ पवित्रो यदि नाम घोषः हृदयो पवित्रो यदि ब्रह्म. कंठ भगवंताच्या नामाने पवित्र होतो. पवित्राची होय देह पवित्राची होय देह पवित्राची होय देह पवित्राची होय देह. हरी पाठ केले मुखे दरे गाय हरी पाठ केले मुखे दरे गाय हरी पाठ कीर्ती मुखे दरे गाय हरी पाठ कीर्ती मुखे दरे गाय पवित्राची होय देह दादा पवित्राची होय पवित्राची होय पवित्रची होय देह त्याचा. म्हणून शरीर पवित्रमय होतं, आनंदमय होतं. म्हणून भगवंताचं नाम कंठात धारण करा. कलियुगामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. यज्ञ याग करण्याची गरज नाही, योग याग करण्याची गरज नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून रामकंठी धरा ऐसी जोडी करा. कैसी? रामकंठी धरा. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तिथेच आहे. पूर्वार्धात प्रश्न, उत्तरार्धातच त्याचं उत्तर आहे. कैसी जोडी करा, ऐसी जोडी करा. म्हणजे कैसी? रामकंठी धरा ऐसी जोडी करा. काही प्रश्न असे मजेदार असतात की त्या प्रश्नातच त्याची उत्तर असतात. फक्त बुद्धीचा वापर करावा लागतो. काही प्रश्न असे असतात की ते किती बुद्धिवान असला तरी त्या प्रश्नाला उत्तर सापडू शकत नाही. आणि काही प्रश्न असे असतात की ते प्रश्न सिद्ध होऊ शकत नाही. झाड अगोदर का बी अगोदर? बोला, काय अगोदर? काय अगोदर? झाड अगोदर का बी अगोदर? दोन पैकी कोणते सांगा. बी बरोबर, बी अगोदर. पण बी कशापासून? मग काय अगोदर? झाड अगोदर. झाड कशापासून? बियापासून. बी कशापासून? म्हणजे सकाळपर्यंत असं चाललं तरी याला उत्तर सापडणार. काही प्रश्न असे आहे की त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. लाल आहे, लाल रंगाने लाल लाल, पण टमाटर नाही. कृष्ण आहे, देव नाही. आड आहे, पाण्याचा थेंब नाही.
वाणी आहे, दुकानदार नाही. लाल आहे, टमाटर नाही. कृष्ण आहे, देव नाही. आड आहे, पाण्याचा थेंब नाही. वाणी आहे, दुकानदार नाही. चारही प्रश्नाची उत्तर याच वाक्यात आहे, लाल कृष्ण आडवाणी. लाल आहे, टमाटर नाही. लाल कृष्ण आड. काही प्रश्न मजेदार की त्या प्रश्नात त्याचे उत्तर आहेत. रामकंठी धरा, आईशी जोडी करा. जीवनात भक्ती आली पाहिजे माणसाची. राम आला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जीवनात भक्ती आली पाहिजे. तुकोबाच्या जीवनचरित्राचा विचार करा. विठ्ठला मुचे जीवन, विठ्ठला मुचे जीवन, आगमने ग माझे तार, आगमने ग माझे तार. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसार. जीवनात आपल्या उद्धाराकरता भक्ती असली पाहिजे. एक गमक सांगतो तुम्हाला, फक्त इथे बुद्धीचा वापर करा. जीवनात भक्ती असली पाहिजे का? भक्ती असली पाहिजे का? असली पाहिजे. जीवनात भक्ती असली पाहिजे का? भक्ती असली पाहिजे. शब्द दोन्ही सारखेच आहेत. भक्ती असली पाहिजे का? असली पाहिजे. जाऊ द्या. गळ्यातली माळ जपली पाहिजे का? जपली पाहिजे. बोला. गळ्यातली माळ जपली पाहिजे का? जपली पाहिजे. याला श्लेष अलंकार म्हणतात व्याकरणाच्या माध्यमातून. एका वाक्याचे दोन अर्थ होणे. बसमध्ये प्रवास करतो ना आपण, मग ते पुढे टप्पर असतं, त्याच्यात एक मडकं, त्याच्या झिलप्या जळतात. तो बसमध्ये बसणाऱ्या माणसाला म्हणतो, खा रे शेंगदाणे. काय म्हणतो? खा रे शेंगदाणे. दोन अर्थ आहे. माझ्याजवळचे शेंगदाणे खारे आहेत आणि बसमध्ये बसण्या म्हणतो खारे. श्लेष अलंकार, दोन्ही अर्थ. तशी भक्ती असली पाहिजे का? असली पाहिजे. भक्ती जीवनात असलीच पाहिजे आणि ती असली पाहिजे. का गुरु? गळ्यातली माळ जपली पाहिजे का? जपली पाहिजे. गळ्यातली माळ जपली बी पाहिजे आणि ती जपली बी पाहिजे. दोन अर्थ. प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. कळलं? प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. श्लेष अलंकार. त्याबरोबर एका शब्दाचे दोन अर्थ होते. म्हणून जीवनामध्ये भक्ती असली पाहिजे आणि त्याच्याशिवाय जीवन धन्य नाही. म्हणून रामकंठी. रामच का? भगवंताचे अनेक अवतार झाले, पण प्रमुख खऱ्या अर्थाने दोनच अवतार. पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे दोन प्रमुख अवतार. पण या दोन्ही अवताराची जर तुलना केली तर दोन्हीमध्ये फार विरोध आहे. राम या नावात एकही जोड अक्षर नाही. काढून पाहता.
आणि कृष्ण या नावात एकही सरळ अक्षर नाही, कला रण शला न. रामाचा जन्म दिवसा 12 वाजता, कृष्णाचा जन्म पाविरोध. रामाचा जन्म राजभवनात, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये. राम एक पत्नी, कृष्ण अनेक वचन 16,108. रामाचं जीवन 9च्या आकड्यासारखं गणित शास्त्राच्या माध्यमातून, कृष्णाचं जीवन 8चा आकडा 8 हातावर काढून तर पाठ 8, ज्याला नाही गाठ असा हा 8. 1ला वर गाठ आहे, 2ला डावीकून गाठ आहे, 3ला पोटात गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला उजवीकून गाठ आहे, 6ला पुन्हा पोटात गाठ आहे, 7ला वर गाठ आहे आणि बिगर गाठीचा 8 आहे. रामाचं जीवन 9चा आकडा स्थिर, सुरुवातपासून शेवटपर्यंत. 9चा पाडा वाचून पहा. 9 1 9, 9 2 18, 1 8 बेरीज करा. 9 त्रिक 27, 2 7 पहा. 9 चूक 36, 3 6 पहा. 9 5 45, 4 5 पहा. 9 7 54, 5 4 पहा. 9 7 63, 6 3 पहा. 9 8 72, 7 2 पहा. 9 9 81, 8 1 पहा. 9 9 90 पूज्य वजा करून पहा. विठाला म्हणून रामाचं जीवन रामकंठी धरा. भगवंताच्या नामस्मरणाने जीवन धन्य होईल. फायदा काय? जेने चुके फेर गर्भवास जेने चुके गर्भवास जेने चुके गर्भवास जेने चुके ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामकंठी धरा. 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 तेने चुके फेरा गर्भवास. तेने चुके फेरा गर्भवास. नातिवंताने प्रिया पुत्र नातिवंताने प्रिया पुत्र. तेने चुके फेरा गर्भवास. तेने चुके फेरा नातिवंताने प्रिया पुत्र धन नातिवंताने प्रिया पुत्र गर्भवासाच्या दुःखातून, मृत्यूच्या दुःखातून जर सुटायचं असेल तर भगवंताच्या नामाची गरज आहे, परमार्थ करण्याची गरज आहे, अध्यात्माची गरज आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन श्रद्धेने करा. या मृत्यूच्या दुःखातून सुटण्याकरता, गर्भवासाच्या दुःखातून सुटण्याकरता जीवनामध्ये परमार्थाची गरज आहे. म्हणून रामकंठी धरा. पण जीवनामध्ये परमार्थ आलाच पाहिजे असे प्रत्येक माणसाला त्याची तळमळ वाटत.
परमार्थ करण्याची माणसाला लालसा वाटत नाही, गरज वाटत नाही का? लोक परमार्थाकडे का येत नाहीत? तुकाराम महाराजांनी त्याचं संशोधन केलं, अभ्यास केला. लोकांना 3 गोष्टीचं फार जबरदस्त आकर्षण आहे. पहिली गोष्ट पैसा, म्हणजे धन, प्रिया आणि पुत्र. प्रिया, पुत्र, धन हे उपाय लावा परमात्मा धन जोडी देवाने करण वावया जगन हे उपाय परमार्थ महाधन. जे धन तुम्ही किती मिळवलं तरी त्याची चोरी होऊ शकत नाही, सख्या भावाचा हिस्सा त्याच्यात पडत नाही, आणि तुम्ही त्या ठिकाणी निघून गेले हे लोक सोडून तरी तुमच्या सोबत आल्याशिवाय राहत नाही. परलोकाला येणार उपयोगी धन म्हणजे परमार्थ. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, हे नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, घे जीवन दया माझी. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी भगवंत नामाचं श्रेष्ठ धन आहे, परमार्थ श्रेष्ठ धन आहे. हे तुमच्या उपयोगी येणार आहे, सोबत तुमच्या येणार आहे. बाकी सगळं पडून राहील. फायदा काय मग? परमार्थ करण्याचा, कथा कीर्तन ऐकण्याचा, सत्संग करण्याचा, संत सेवा करण्याचा फायदा काय? कारण फायद्याशिवाय मनुष्य कोणताच व्यवहार करत नाही. फायदा पाहतो मनुष्य. परमार्थी कसो का प्रपंची कसो फायदा पाहतो. रस्त्याने दिंडी चालली, एका कचरा कुंडीमध्ये 2 मूर्त्या पडलेल्या होत्या. एक होती रावणाची आणि एक होती रामाची. कोणती मूर्ती उचलाल आपण? कोणती मूर्ती उचलून घरी न्याल? बोला, कोणती? रामाची. पुढे गेल्यानंतर त्याच कुंडीमध्ये, दुसऱ्या कुंडीमध्ये त्याच दोन्ही मूर्त्या होत्या. एक होती रामाची, एक होती रावणाची. पण फरक हा होता, एक होती पितळची आणि एक होती सोन्याची. रावणाची होती सोन्याची आणि रामाची होती पितळची. कोणती उचला? बोला, कोणती उचला? आता कोणती उचलाल? रावणाची. पहिल्यांदा रामाची. पण आता मनुष्य फायदा पाहतो. फायदा कशात आहे? फायद्याविना मनुष्य कोणताच व्यवहार करत नाही. कोणताही कलाकार असू द्या, फायद्याशिवाय येतच नाही विठाला. फायदा काय? जेणे चुके फेरा गर्भवास. पण माणसं देवाकडे काय येत नाही. तुकोबारायांनी त्याचं संशोधन केलं. त्यांच्या लक्षात आला अभ्यासाअंती की लोक 3 गोष्टीचं माणसाला जबरदस्त आकर्षण आहे. पहिली गोष्ट प्रिया. प्रिया म्हणजे पत्नी. पत्नीच्या मोहात मनुष्य अडकला की तो देवाकडे, धर्माकडे येऊ शकत, परमार्थाकडे. पुत्र, धन, पैसा, पैशाच्या मोहात अडकला की मनुष्य देवाकडे येऊ शकत नाही. पण तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, हे धन कितीही मिळवलं, रावणा एवढा तर धन तुम्ही मिळू शकणार नाही. रावण किती श्रीमंत, आपल्याकडे काहीच नाही. रावण एवढा श्रीमंत होता, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी सोन्याचे घर रावणाकडे होती. एवढा मोठा राजा रावण
7 कोटी सोन्याची आपण रावणाची श्रीमंतीचं तुम्हाला रोज एक फॉर्म्युला सांगतो. रावण दररोज एक नवीन सोन्याचा मुकुट बदलत असे. नवीन नवीन, आज वेगळा, उद्या वेगळा, परवा वेगळा, नवीन नवीन. वर्षाचे मुकुट किती होतात? 365. 365. आणखी एकदा सांगा किती होतात? 365. शाबास. दोन्ही उत्तर चुकीची आहेत. तुम्ही रावणाच्या फक्त एका डोक्याचा हिशोब लावला. रावण एवढा मोठा श्रीमंत होता, पण सांगाते कवडी गेली नाही. सोबत काही येऊ शकत नाही. म्हणून जे धन तुमच्या सोबत येईल त्याचा विचार करा. ते धन म्हणजे परमार्थ. म्हणून ऐशी जोडी रामकंठी धरा. मग ज्याच्या मोहात आपण अडकलो, ज्याच्या प्रपंचाच्या आसक्तीत आपण अडकलो, ते आहेत तरी कसे हे अभंगाच्या नातीवंत आटे संसारातलं बीज दुःखाचं आहे, त्याला सुखाचे फळ येत नाही. संसारामध्ये समाधान शोधतो माणूस. संसारामध्ये माणूस सुखाचा शोध घेतो. अनेक प्रकारचे भोग गोळा करतो, भोग प्राप्त करून घेतो, पण भोगामध्ये समाधान नाही. आतापर्यंत जगाच्या पाठीवर कोणाच्याच संसारामध्ये समाधान मिळालं. भोगाच्या त्यागात समाधान आहे, त्यागात शांती निरंतरम. भोग किती जरी भोगले तर भोगता भोगता भोग भोगता भोगता भोगच एक दिवस याचा भोग घेतात. भोगाने माणसाची इच्छा लालसा वाढते. राजा ययातीचं उदाहरण पहा. भोग भोगता 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 म्हातारा झाला, मुलाचं आयुष्य घेतलं. पुन्हा भोग भोगले, संपला तरी त्याची तृप्ती होऊ शकली नाही. म्हणून भोगाच्या त्यागात समाधान आहे, भोगात समाधान नाही. गीताशास्त्र सांगते. याहीपेक्षा सोपं आपण उदाहरण, बिड्या संपल्या का बिडी पिणारे संपले पहा. सुधर जाय. भगवंताच्या नामाने, परमार्थाच्या नामाने सर्व जीवन सुधरेल. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, भक्ती मार्गाची वाटचाल करा. म्हणून हे जीवनात कसे आहेत भोग, हे नष्ट होणारे आहे. म्हणून त्या ठिकाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. म्हणून एकच करा, रामकंठी धरा विठोबा रखुमाई.
टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी भगवंताने हे हात, दोन हात टाळी वाजवण्याकरता दिले. इंद्रिय हातपाय कान डोळा मुख बोलाया, हे दोन हात भगवंताचं भजन करण्याकरता दिले. भगवंताने अनेक लोकांना अनेक अनेक गोष्टी प्रदान केल्या. देवाने माणसाला एक अलौकिक बुद्धिमत्ता, देवाने कोणाकोणाला काय दिलं? मोराला सौंदर्य दिलं. भगवंताने मोराला सौंदर्य दिलं. कोकिळेला आवाज दिला. काय दिला? कोकिळेला आवाज दिला. कोकिळेला सौंदर्य नाही दिलं. कोकिळेला आवाज दिला, मोराला सौंदर्य दिलं, मोराला आवाज नाही दिला. बगळ्याला ध्यान दिलं, डोळे मिटून. राजहंसाला दूध आणि पाणी वेगळं करण्याची किमया दिली. कावळ्याला आवाजही नाही आणि सौंदर्यही नाही. माणसाला भगवंताने हा देह दिला. देवी दिला देह भजना गोमटा, आणि तोही झाला फाटा बाधिकीचा. भगवंताने मनुष्य जन्म दिला. हे मॉडेल भगवंताने उभं दिलं. हे नर शरीर कसं आहे? उभं आहे. बाकीचे प्राणी कसे आहेत? बाकीचे प्राणी आडवे आहेत. शरीर उभं आहे. कदाचित या उभ्या शरीराचा निवडणूक मध्ये उभं राहण्याकरता उपयोग झाला पाहिजे म्हणून हे उभं दिलं. माणूस उभा दिला आणि इतर प्राणी आडवे. पण आडवे प्राणी जरी असले तरी चालताना कसे चालतात? सरळ. चालताना कसे चालतात? सरळ चालतात. माणूस उभा खरा, पण माणूस चालताना कसा चालतो? आडवा. कीर्तनात आडवा, भजनात आडवा, कीर्तनात सगळ्यात आडवा, परमार्थात आडवा. माणूस हा आडवा चालतो. आडवा चालायची जर लयच हौस आहे ना, तर असं इतर ठिकाणी परमार्थात आडवं चालू नका. आडवायचंच असेल, माणसं अडवतात, रस्ता अडवतात, गाड्या अडवतात, बांधकाम अडवतात. हे आडवा आडवी करू नका. अडवायचं असेल तर पाणी अडवा. लावालावी करतात माणसं एकमेकाची. लावायची हौस आहे ना, आग लावू नका, बाग लावा, झाडं लावा, बक्षीस मिळवा. एक जण म्हणाला, काय बक्षीस? 100 झाडं लावले. बक्षीस तर नाही, पण तुरुंगात गेलो. आम्ही विचारलं, कोणते झाडं लावले? म्हणे गांजाचे. गांजा झाड लावले का बक्षीस मिळेल? काय करा? मनुष्य आडवा आहे, उभा आहे, पण आडवा चालतो. भगवंताने हा देह दिला. हे 2 हात दिले भगवंताने टाळी वाजवण्याकरता. कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजल्याशिवाय कीर्तनाला प्रतिसाद मिळत नाही.
प्रतिसाद आला पाहिजे. भगवंताच्या नामाची टाळी वाजली पाहिजेत. टाळी वाजल्यानं शरीरातले सगळे पाप निघून जातात त्या ठिकाणी. म्हणून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. टाळी वाजवलीच पाहिजे. कीर्तनकार अट्टहासाने सांगतात टाळी वाजवा. आपण वाजवण्याचा टाळी वाजवण्याचा आळस करू नका. कारण मी विनोदाने एक गोष्ट सांगत असतो. दुल्हन की शोभा डोली, दुल्हन की शोभा डोली से, झगड़े की शोभा गाली से, गार्डन की शोभा माली से, गार्डन की शोभा माली से, पुराण पोली की शोभा होली से, और कीर्तन भजन की शोभा टाली से. भगवंताच्या टाळीनेच भजनाचा कीर्तनाचा आनंद येतो. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने टाळ बजा. विठोबा रखुमाई शाबास. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भवसागरातून तरुण जाण्याकरता तेषाम अहम समुद्रता मृत्यू संसार सागरात हवामिन चिरात पार्थ मय्या विशित चेतसाम. या भगवंताला शरणागती करा. भवसागरातून तरुण जायचं असेल तर ज्या भगवंताचं स्मरण करा. ज्याचं करायचं स्मरण, ज्याचं करायचं श्रवण, त्याचं असावं स्मरण. मग तो निवारेल तुमचं जन्म मरण. भगवान परमात्मा त्याचं शरणागती केल्यानंतर जन्म मरणाच्या भवसागरातून तुम्हाला तो पार करेल. म्हणून त्या भवसागरातून तरुण जाण्याकरता, भवनदीतून तरुण जाण्याकरता नावेचा आश्रय घ्या. पण ज्या नावेत तुम्हाला बसायचं भवसागरातून तरुण जाण्याकरता, ती नाव अगोदर चेक करून पहा. ती नाव फुटलेली आहे का, ती त्या ठिकाणी योग्य आहे तरुण जाण्याचा. कारण छत्रांकित नाव, भ्रष्ट झालेली नाव तुम्हाला तारू शकणार नाही. जर छद्र असतील तर ते छद्र बदलून टाका. म्हणून तुकोबारा वर्णन करतात. नवदन करा नवदन करा भव
प्रिया पुत्र धन नातीवंताचे प्रिया पुत्र धन नाव धड करा सहस्रनामाची जेणे भव सिंधूची थडी पावे या नामरूपी नौकेचा आश्रय घ्या त्या नावेत बसा ती नाव तुम्हाला सही सलामत या भवसागरातून पार करेल पण त्या नावेत बसण्यापूर्वी नाव अगोदर चेक करून पहा नामधारक जो आहे जो साधक आहे परमार्थिक जीवनाची वाटचाल करतो आहे अशा साधकाच्या अंतःकरणात काही दोष असतात ते दोष बाजूला करा भावे गावे गीत शुद्ध करोनियाची शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करा अनेक दोष आहेत त्याला दशापराध म्हणतात नामापराध भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोन देवात भेद पाहणं हा एक दोष भगवंताच्या नामानं पाप नष्ट होतात म्हणून नामस्मरणही करतो आणि पापही करतो हा एक दोष आहे कारण भावसागरातून तरुण जाण्याकरता त्या ठिकाणी अनंत प्रकारचे त्या ठिकाणी दोष शरीरामध्ये आहेत म्हणून या दोषाचा निषिद्ध कर्माचा त्याग करा आणि विहित कर्माचा स्वीकार करा हे नामापराध जे दोष आहेत काढून टाका आणि निर्दोष अंतःकरणाने परमार्थ करा म्हणून नाव धड करा सहस्रनामाचे भगवंताचं नाम कंठाधार कलियुगामध्ये देवाचं नाव श्रेष्ठ आहे यज्ञ करण्याची योग या करण्याची गरज नाही त्या त्या काळामध्ये ती साधनं होती तेवढं आयुष्य होतं माणसाला तपश्चर्या करावी कृतयुगात तपश्चर्या करावी लागत होते तेवढे हजारो लाखो वर्ष आयुष्य होतं लाखो वर्ष आयुष्य होतं त्यावेळेला आता तेवढं आयुष्य 1,00,000 वर्ष मनुष्य जगत होता कृतयुगात आयुष्य कमी झालं साधनं बदलल्या गेली त्रेतायुग लागलं 1,00,000वर 1 शून्य कमी झालं माणसाच्या आयुष्यात किती राहिले 10,000 पुन्हा 10 युग लागलं 10,000वर पुन्हा 1 शून्य कमी झालं किती राहिले 1000 कलियुग लागलं पुन्हा 1000वर शून्य पुन्हा कमी झालं किती राहिले 100 आता पांडुरंगाला प्रार्थना आपण करू देवा 100वर शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नको 2 पंचवार्षिक होते उलटे सुलटे कामं करायला आयुष्य कुठे आहे मग कलियुगातलं आयुष्य फार थोडं आहे म्हणून एकच फक्त रामकंठी धरा भगवंताचं नामकंठा धरा साधू संतांची सेवा करा कथा कीर्तनाचा आनंद घ्या गावामध्ये असं आनंद सप्ताहाचं वातावरण असेल सढळ हाताने सहकार्य करा आणि जीवनामध्ये भक्तीचा आनंद घ्या हे जरी सर्व खरं असलं पण एक गोष्ट माणसाला विसरणार नाही मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे काळाची मरण मात्र कोणाला सोडणार नाही काळाची भीती प्रत्येकाला आहे काळ आतापर्यंत काळाने अनेक गिळंकृत केले 9 भी मर गए 10 भी मर गए मरे सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए प्रत्येक माणसाला मरण आहे किती नको म्हटलं तरी माणसाला मृत्यू हा अनिवार्य आहे माणसं बोलतात माणूस कसा काय गेला दुपार आम्ही 2 वाजता हॉटेलमध्ये चहा घेतला 3 वाजता निरोप येतो माणूस गेला कसा काय 2 वाजता आम्ही चहा सोबत घेतला माणूस कसा गेला हे नवल नाही तो आतापर्यंत जिवंत राहिला कसा हे नवल आहे कारण हे मानवी जीवन पाण्याचा बुडबुड आहे हे क्षणभंगुर जीवन आहे म्हणून हात में लिया नाही तेरा घास ताटातला घास तोंडात जाईल याची गॅरंटी नाही म्हणून तुकोबरा प्रत्येकाला भीती आहे मरणाची मृत्यूची तुकोबा म्हणतात मरणाची जर भीती असेल घाबरण्याचं काहीच कारण नाही मुखरूपी भात्यात राम नामाचा जर बाण सज्ज केला आणि काळ जर घेण्याकरता आला तर त्याच्यावर आक्रमण करा तुका मन काळा हाना तोंडावर तुका मन काळा हाना तोंडावर तुका मन काळा हाना तोंडावर तुका मन काळा हाना तोंडावर
काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी बाता भरारी राम बाणे बाता भरा हरे राम बाणे बाता भरा हरे राम बाणे बाता भरा हरे राम बाणे नासिवंत आडविया पुत्रधन नासिवंत नाशिवंत प्रिया पुत्रधन भाता भरारी राम बाणे भाता भरारी राम बाणे भाता भरारी राम बाणे भाता भरारी राम बाणे नाशिवंत प्रिया पुत्रधन नाशिवंत प्रिया पुत्रधन बीज जायचा सिन तेची फळ बीज ज्याचा शीन त्याची फळ रे बीज जाता सिन तेची फळ 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 तेची फळ तेची
द प प द प प द प म ग म ग रि सा रे ग प प द नि द प म ग रि सा प द प म प द रे ग रे सा रि सा प द म प ग म ग रि सा प द नि द नि द दा 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 सा रे रे ग रे सा नि द प म प द नि द प म ग रि सा बीज जाता सिना बीज जाता सिना तेजी फळ बीज जाता सेना तेजी फळ बीज जाता सेना बीज जाता सेना तेजी फळ बीज जाता सेना तेजी फळ बीज जाता सेना तेजी फळ